51 धावा करावा लागतील. 50 धावा. हॅलो, तर आपण पाहू शकाल शेवटचा सामना पाहायला मिळतो या बलेस कुरुंगलेवाडी आणि त्यांना फाईट करतोय सागाची वाडी. या दोन संघांनी लढत पाहायला मिळतो. हा चेंडू देखील निर्धाव फेकले, पंचांकडे दाद मागली जाते पण तो पंचांनी दाद फेटाळून लावली. अतिशय तटस्थ पंच पाहायला मिळतात. त्या बलेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या बलेस चंद्रकांत या गोलंदाजाकडून. मेनेंट्री पॉवरचा पहिलं षटक आणि आपण पाहू शकाल त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली जाते चंद्रकांत या गोलंदाजाकडून. जखडून ठेवल्यात या दोन फलंदाजांना. इथून चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचं हे षटक या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं परंतु चंद्रकांतने थांबवलं पहिले सागाची वाडी या दोन फलंदाजांना. चेंडू पडल्यानंतर चेंडू अगदी खाली राहिला आणि विसावला होता मग यष्टीरक्षक संजयच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे होते सांगता पहिल्या षटकाचा खेळ ते संपला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त एक धाव खर्च केले गोलंदाजांना. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी आपण पाहू शकाल कुरुंगलेवाडी प्रथमच नाईट शृंखला खेळतो आणि या प्रथम नाईट शृंखला खेळताना असताना पहिलाच आपण षटक पाहू शकाल तर एकच धाव खर्च केली गोलंदाज चंद्रकांत. आता सुनील गोलंदाजी मार्क वरती आला. चंद्रकांत एकच धाव खर्च केली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या वेळेस पॉवर प्लेच्या षटकामध्ये. असं वाटलं होतं सागाची वाडी संघ देखील अगदी मातबदार संघ परंतु इथे मात्र चंद्रकांतने थांबवला या दोन फलंदाजांना. आता सुनील गोलंदाजी मार्क वरती आला. इथून धावा आता कराव्या लागतील सागाची वाडी संघाच्या या दोन फलंदाजांना. सुनील देखील चांगला गोलंदाज या वेळेस कुरुंगलेवाडी संघाचा. अगदी आपण पाहू शकाल खालापूर चौक विभागातून आलेला हा कुरुंगलेवाडी संघ. चांगले आपण पाहू शकाल चला टाइमपास करू नका लगेच चला पंच विलंब लाभासाठी आपण पाहू शकाल पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना पाहायला मिळतो. इथून जो संघ हाई स्कोर करेल त्या संघाला मात्र बाय दिली जाईल. आपण पाहू शकाल कोंढाणे संघानं 49 धावा केल्या होत्या. 50 धावा जर या सागाचीवाडी संघानं केल्या तर मात्र बाय मात्र दिली जाईल. परंतु गोलंदाजी मात्र चांगले होताना पाहायला मिळते कुरुंगलेवाडी संघाच्या माध्यमातून. चंद्रकांतनं फक्त एकच धाव खर्ची केली आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे
आणि सुनील आता गोलंदाजी मार्कवरती आला. या बोलेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पडला आणि चेंडू विसावला तर मात्र इष्टरक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू फेकला निर्धाव गोलंदाज सुनीलला. आता थांबवला बोलेस फलंदाजाला. अगदी आपण पाहू शकाल इथून आता धावा कराव्या लागतील, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि भन्नाट वेगाने गोलंदाजी पाहायला मिळते. या बोलेस रिवर्स अटॅम्प दुधारी तलवार, लगी तो आबाद ना लगी तो बर्बाद. परंतु या बोलेस प्रयत्न फसला या फलंदाजाचा. हा देखील चेंडू फेकला निर्धाव गोलंदाज सुनीलला. आपण पाहू शकाल प्रथमच नाईट शृंखला खेळतो हा कुरुंगलेवाडी संघ, आणि काय त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते या मैदानावरती. या बोलेस चेंडू चांगला आणि चेंडू चाललाय बाउंड्रीला क्लिअर करा. 6 धावा पंच आमच्याकडे वळले जातात आणि बऱ्याच उशिरानं आलेला हा षटकार. रवी आणि हेमंत अशी तोडखळी पाहायला मिळते. रवीच्या बॅट मधून येतो हा षटकार. आता आक्रमणाला सुरुवात केली. एवढ्या शांत बसणार हा सागाची वाडी संघ नाही. चांगल्या चांगल्या संघांना घरचा रस्ता दाखवणार हा सागाची वाडी संघ. आपण पाहू शकाल बऱ्याचशा मैदानावर चांगला खेळ केला सागाची वाडी संघानं, परंतु आपण पाहू शकाल कुरुंगलेवाडी संघ देखील मात्र कमी लेखून चालणार आहे. चांगली गोलंदाजीचा भरणा असलेला कुरुंगलेवाडी संघ. सुनीलला 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले होते, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकारचा मार खाताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून जिंकायचं असेल तर प्रयत्न हे दोन्ही संघांना करावे लागतील. या बोलेस चांगला चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार. एक धावीचा रोखू शकत नाही. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील चित्त्याच्या चपलाने पूर्ण केली जाते. गुड रनिंग द पण विकेट पाहायला मिळते 2 फलंदाजांमध्ये या 2 धावेच्या मदतीनं. 9 धावा धापलकावरती आहेत. 9 धावा धापलकावरती लागल्या गेल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुनीलच्या माध्यमातून. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. या बोलेस योगेशच्या हातामध्ये चेंडू गेला होता, परत थोडासा चुकीचा थ्रो पाहायला मिळाला, परंतु सुनीलला मात्र चेंडू अडवताना एक्स्ट्रा धाव खर्ची केले गेल्या. 2 धावेच्या मदतीनं 9 धावा धापलकावरती आहेत. पण पाहू शकाल अगदी तटस्थ पंच पाहायला मिळतात, अगदी क्वालिफाईड पंच पाहायला मिळतात. त्या बोलेसच्या या स्पर्धेला लाभले गेलेत. या स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना. या बोलेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे मयूर, चेंडू खाली येतो. एक धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका झालाय आणि धोका मात्र होताना पाहायला मिळतो. या बोलेस हेमंत बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता फलंदाज, परंतु तुम्ही करताना फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतो. अगदी सलामीसाठी गेलेला हा फलंदाज होता, तो फलंदाज आता तंबूच्या आसराला परतला. आता मनोहर चाललाय मैदानामध्ये. रवीच्या बाटमधून एक षटकार आला. त्या रवीला आता इथून शेवटपत्र राहणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. आता मनोहर आपण पाहू की येताना पाहायला मिळतात 3ऱ्या क्रमांकावरती. या बोलेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या बोलेस पंचांचा षटक संपण्याचा निर्वाळा येतो. 2 षटकांचा आपण पाहू शकाल. 20 संघाचा कर्णधार सुनील कातकरी आपण यायचा, संपर्क साधायचा आयोजकाशी. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धापलकावरती लागल्या गेल्यात
आणि एक गडी मात्र बाद केला गोलंदाज सुनीलनं. चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत. कमीत कमी धावसंख्येवर आता रोखणं गरजेचं सागाची वाडी संघाला. परंतु आपण पाहू शकाल आता तिसरं षटक पहिलं आणि सांगीकडून तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघाचा कर्णधार. आता कर्णधारावर मात्र विश्वास दाखवलाय. शेखर वाघमारे हा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 10 धावा धापलकावरती लागल्या गेल्यात. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून धावा कराव्या लागतील सागाची वाडी संघाला. 30-35 धावा जरी केल्या तरी माझं फायटिंग स्कोर उभारू शकतो. शेखर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक मात्र पाहायला मिळतो. स्वतःच्या हातामध्ये आता चेंडू घेतला या गोलंदाजानं. स्वतः संघाचा कर्णधार आणि त्या प्रकारे आता गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. सामोरा फलंदाज आपण पाहू शकाल रवी त्याच्या बॅटमधून एक षटकार येताना पाहायला मिळाला. तर रवीला इथून चांगला खेळ आता करावा लागेल. या वेळेस शॉटम चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. या वेळेस काय केलं या क्षेत्ररक्षकानं. असे झेल तुम्ही सोडू शकत नाहीये. अशी चुकी केली होती सारंग संघाच्या एका क्षेत्ररक्षकानं. गणपतीचा झेल सोडला होता आणि त्या झेलाचा मात्र आपण पाहू शकाल फायदा घेतला आणि तिथून मात्र सारंग संघाला बाद व्हावं लागलं. असे झेल तुम्ही सोडू शकत नाहीये. एवढ्या मोठ्या फलंदाजाला योगदान देणं कठीण होऊ शकतं कुरुंगलेवाडी संघाला. अगदी सोपा साधा झेल सोडला या क्षेत्ररक्षकानं. असं वाटला झेल होईल परंतु तसं झालं नाही. या वेळेस पुन्हा एकदा झेलची संधी नो मॅच चेंडूमध्ये आदळला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दुसरा धाब्याचा प्रयत्न. 4 क्षेत्ररक्षक चेंडू मागे येताना पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाब्याच्या मदतीनं 14 धावा धापलकावरती आहेत. 14 धावा धापलकावरती आहेत. आपण पाहू शकाल बऱ्याचशा नाईट शृंखलेमध्ये सागाची वाडी संघानं चांगला परफॉर्मन्स केला. परंतु इथून मात्र आपण पाहू शकाल आता गोलंदाजी वर्चस्व होताना पाहायला मिळते कुरुंगलेवाडी संघाची. अगदी चौक विभागातून आलेला हा संघ या वेळेस रिव्हर्स अटॅम्प केला जातोय. प्रयत्न फसलाय रवी याचा. आधीच आपण पाहू शकाल धावसंख्येचा दुष्काळ आणि रवी वारंवार आपण पाहू शकाल रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न करतोय. इथून धावा कराव्या लागतील. जिंकायचं असेल तर धावा येणं गरजेचं सागाची वाडी संघासाठी आहे. ते प्रयत्न चालू आहेत रवी या फलंदाजाची. या वेळेस आता यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. जी विकेट मात्र महत्वाची होती कुरुंगलेवाडी टीमला ती विकेट आता मात्र येताना पाहायला मिळते. शक्कर वाघमारे यानं मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज रवी बॅक टू द दुसरा गडी आता तंबूच्या आसराला परतला. दुसरा गडी तंबूच्या आसराला परतला. अगदी आपण पाहू शकाल हा सामना अगदी लो स्कोरिंगचा पाहायला मिळतोय की काय. परंतु अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. 30-35 धावा जरी केल्या सागाची वाडी संघानं तर आपण पाहू शकाल बॉलिंग अटॅक चांगला सागाची वाडी संघाकडे. परंतु त्या धावा येणं गरजेचं आहे. परंतु इथं मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला गोलंदाज शेखरनं. थांबवला यावेळेस मोठ्या फटक्यापासून. आता हरी मैदानात जाताना पाहायला मिळतो. आता मिडल ऑर्डरचे हे 2 फलंदाज मैदानात येताना पाहायला मिळतात. मनोहर आणि हरी या 2 फलंदाजांना इथून जबाबदारी घ्यावी लागेल. शेखर वाघमारेचा शॉर्ट चेंडू आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आता मात्र चुकीचा थ्रो पाहायला मिळतोय. तिसरा धावेचा प्रयत्न आणि चौथी धाव देखील मात्र कंप्लीट केली. पंच 4 धावा ना. यस 4 धावा कंप्लीट केल्यात.
जिथं मात्र आपण पाहू शकाल जिथं एकच धाव होती तिथं एक्स्ट्रा 3 धावा खर्च केल्या आणि 4 धावाच्या मदतीनं 18 धावा धापलकावरती यात. तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावर आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शेकऱ्या गोलंदाजाकडून. योगेशने थोडीशी चुकी केली आहे. फेकी देखील चुकीचे पाहायला मिळाले मात्र यष्टीच्या खाला चेंडू अडवता आला नाही आणि त्याचा फायदा घेतला या दोन फलंदाजांना. या वेळेस आपण पाहू शकाल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 18 अशी स्थितीमध्ये आपण पाहू शकाल सागाचे वाडे संघ. आता शेवटचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये आता 15-16 धावा येणं अपेक्षित आहे सागाचे वाडे संघासाठी. इथून धावा आता कराव्या लागतील. 18 धावा धापलकावरती आहेत. अजूनही 15-16 धावा जरी आल्या तरी मात्र कुठे हा सामना आपण पाहू शकाल. चला जो कोणी गोलंदाज असेल तर वापरायचा कुरंगलेवाडी संघ आपण पाहू शकाल. अजूनही बरेचसे मॅचेस खेळवायचे आहेत. आता यश या गोलंदाजावर विश्वास दाखवला कर्णधारानं. त्या गोलंदाजाला इथं चांगली गोलंदाजी आता होणं गरजेचं आहे. यश देखील चांगला गोलंदाजी आपण पाहू शकाल. चंद्रकांतने फक्त 1 धाव खर्च केली. त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल सुनीलनं चांगली गोलंदाजी केली आहे. शेखर वाघमारेनं चांगली गोलंदाजी केली आहे. एक फलंदाज त्याने बाद केला. आता यशवर आता विश्वास दाखवला कर्णधार शेखरनं. आता मनोहर आणि हरी. मनोहरला इथून आता चांगला खेळ करावा लागेल. मोठे फटका येणं अपेक्षित. 15-16 धावा आता येणं गरजेचं या षटकामध्ये. जर धावा आल्या तर हा सामना अगदी हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. अगदी शेवटच्या षटकापर्यंत या वेळेस अगदी चेंडू शॉर्टअप चेंडूचा समाचार घेतला. चेंडू चाललाय बाउंड्री क्लिअर करत 4 धावा. मनोहरच्या बाट मधून येतो हा चौकार. असे चेंडू तुम्ही हतलू शकत नाही. अगदी आपण पाहू शकाल वन डाऊन साठी केलेला हा फलंदाज परंतु आपण पाहू शकाल आता मात्र धावा येताना पाहायला मिळतात. त्या 4 धावाच्या मदतीनं 22 धावा धापलकावरती आहेत. 22 धावा धापलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकारचा मार खाल्ला गोलंदाज यश. या गोलंदाजानं मनोहरच्या बाट मधून येतो हा चौकार. इथून मात्र चांगली गोलंदाजी होणं गरजेचं. 3 गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली. आता यश ज्या प्रकारे त्या 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. फटका देखील चांगला. अशा चेंडू तुम्ही हतलवू शकत नाही. मी आधीच म्हटलं अशा चेंडू प्रत्येक चेंडू समोरच्या पलीकडे जाणार यात मात्र शंकाच नाही. या 6 धावाच्या मदतीनं 28 धावा धापलकावरती आहेत. धावसंख्या आता मात्र येताना पाहायला मिळती. एक मिळते. एक चौकार एक षटकार मनोहरच्या बाट मधून पाहालाय. हा फुलटा चेंडू अगदी स्टेट ऑन फटका पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. चुकी केली आपण पाहू शकाल. जिथे 1 धाव होती तिथं मात्र धावा खर्ची केल्या जातात. या 2 धावाच्या मदतीनं 30 धावा आता धापलकावरती आहेत. यस भीमर मात्र चेक केला जातो या बोलेस.
रिव्ह्यू घेतला नक्कीच आपण पाहू शकाल. चेक करायच्या बिमरसाठी रिव्ह्यू घेतला जातो. येस प्ले डिरेवले आपण पाहू शकाल. दोन धावेच्या मदतीनं 30 धावा धापलकावरती आहेत. अजून एक काही चेंडूचा खेळ बाकी आहे षटकामध्ये. इथून आता आपण पाहू शकाल धावसंख्या येताना पाहायला मिळते सागाची वाडी संघासाठी. जी धावसंख्या आता अपेक्षित होती ती धावसंख्या येताना पाहायला मिळते. या बोल्या फुलटा चेंडू चुकी केले एस्टेर सेकाडा समाचार घेता आला नाही. फलंदाज मोहन आपण पाहू शकाल मनोहरला आणि हरी हा स्ट्राईक वरती आला. एका धावाच्या मदतीने 31 धावा धापलकावरती आहेत. या बोले साडापॅटा फटका पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला परंतु अडवला गेला चेंडूला. दुसरा धावाचा प्रयत्न आणि प्रयत्न देखील चांगला होताना पाहायला मिळतो. अगदी गुड रनिंग द विकेट पाहायला मिळते दोन धावाच्या मदतीनं. 33 धावा धापलकावरती आहेत. 33 धावा धापलकावरती आहेत. या बोलीस आपण पाहू शकाल आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यशच्या माध्यमातून. उलटा चेंडू एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. यस आपण पाहू शकाल फक्त एकच धाव ना पंच एकच धाव. एका धावाच्या मदतीने आपण पाहू शकाल 34 धावा झाल्यात. येणाऱ्या 24 चेंडू आणि 35 धावांची गरज कुरुंगलेवाडी संघाला. 24 चेंडू 35 धावांची गरज. आपण पाहू शकाल नक्कीच कोंढाणे संघाला बाय दिली गेली. हाय स्कोअर मात्र आपण पाहू शकाल केला कोंढाणे संघानं. खालापूर संघाचा कर्णधार आणि बेनगाव संघाचा कर्णधार या नाणेफेकीच्या कबलासाठी सेकंड राऊंडचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या सत्र संपलं गेलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल 34 धावा केल्या सागाचेवाडी संघानं. येणारे आता 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. वेनगाव संघाचा कर्णधार आणि खालापूर संघाचा कर्णधार या नाणेफेकीच्या कबलासाठी. चांगली गोलंदाजी राहिली परंतु शेवटचा गोलंदाज थोडासा महागडा ठरला कुरुंगलेवाडी संघासाठी. असं वाटलं होतं 30च्या आत रोकेला कुरुंगलेवाडी संघ सागाचेवाडी संघाला परंतु तसं झालं नाही. यश थोडासा महागडा ठरला कुरुंगलेवाडी संघासाठी. परंतु येणारे 24 चेंडू आहेत आणि 35 धावांची गरज आहे. या धावा जास्त नाही आहेत. आपण पाहू शकाल धावा डिफेन्स देखील होऊ शकतात जर प्रयत्न केले. जर प्रयत्न केले या धावा रोखण्याचा तर प्रयत्न देखील आपण पाहू शकाल. पण ते प्रयत्न ते दोन्ही संघाला करायचे आहेत. दोन्ही संघाला मध्ये जिंकायचं आहे परंतु दोन्ही संघांना आता प्रयत्न हे करावेच लागतील. संजय आणि कैलास अशी जोडखळी जाताना पाहायला मिळते कुरुंगलेवाडी संघाची.
35 धावांचा पाठला करायचा आता या संघाला. कशा प्रकारे पाठला केला जाईल हे देखील आता पाहणं गरजेचं आहे दुसऱ्या सत्रामध्ये. स्ट्राईक अँड फलंदाज पाहू शकाल संजय आणि कैलास अशी जोडखाली पाहायला मिळते या बुलेस कुरुंगलेवाडी संघाची. पहिला षटक आणि पॉवर प्लेचा षटक आपण पाहू शकाल इथं पाहायला मिळते. गोलंदाज मनोहर हा गोलंदाज ज्यानं शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली. तो गोलंदाज आता गोलंदाजच्या मार्कावर पाहायला मिळतो. खालापूर आणि बेनगाव या दोन संघाचा कर्णधार या नाणेफेकीच्या कपलासाठी. खालापूर संघाचा कर्णधार आला, वेनगाव संघाचा कर्णधार या बॉलेस अगदी हलक्याने कट केला संजयने. आपण पाहू शकाल अगदी 35 धावा जास्त नाही कुरुंगलेवाडी संघाला. जर चांगली फलंदाजी राहिली तर धावा देखील सहजरित्या केल्या जातील. पहिल्या चेंडूवर स्वतःच आणि संघाचं खातं ओपन केलं फलंदाजानं. आता कैलास वाघमारे आता स्ट्राईक एंड वरती. दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. चला अरुण दादा आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. या बोल्यास हलक्या हाताने कट केल्याचा धाडस दाखवला या चेंडूवरती आपण पाहू शकाल आणि रन देखील पूर्ण केली जाते. दोन चेंडूचा खेळ संपलाय. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धापलकावरती आहेत. या बोल्यास पंच आमच्याकडे वळल्यात. स्वर चेंडूचा इशारा केला जातो. यस DRS केला जातो. आपण पाहू शकाल जरा चेक करायचं. यस निर्धाव चेंडू फेकला जातो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. अगदी सफल होणं खेळण्याचा प्रयत्न केला होता संजय फलंदाजानं आणि हा निर्धाव चेंडू फेकला गोलंदाज मनोहर ह्या गोलंदाजानं. या बोल्यास पुन्हा एकदा हलक्या हाताने कट आणि पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळलेत. स्वेर चेंडूचा इशारा केला जातो. एक धाव स्कोरवरती लागली जाते. एका धावाच्या मदतीनं 3 धावा धापलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते यावेळेस. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न फसलाय संजयचा. हा देखील चेंडू फेकला जातो निर्धाव गोलंदाज मनोहरच्या माध्यमातून. जखडून ठेवलाय आता संजयला. जो फलंदाज आपण पाहू शकाल षटकार चौकारासाठी ओळखला जातो त्याला थांबवलाय संजय. आपण पाहू शकाल बऱ्याचशा मैदानात गाजवली त्या फलंदाजानं. या बॉलर्स पुन्हा एकदा चुकी केली क्षेत्ररक्षक आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय बॉडीला क्लिअर करे. 4 धावा. बॅटची एज होती परंतु 4 धावा इथं रोखू शकत नाही. या 4 धावाच्या मदतीनं 7 धावा धापलकावरती आहेत. की आपण पाहू शकाल जीवदान देखील मी तर म्हणेन मिळालंय ते फलंदाज संजयाला.
संधीचं सोनं करावं लागेल. ह्या बोलेस आता फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. दोन टप्पा घेऊन चेंडू चाललाय. बाउंड्रीला क्लिअर करत चार धाबाच्या मदतीनं 11 धाबा धापलकावरती आहेत. आपण पाहू शकाल जे स्वप्न होतं कुरुंगलेवाडी संघाचं, आम्ही एक तरी नाईट शृंखला केलो आणि स्वप्न त्यांचा साकार होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धाबा दाफलकावरती आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळते या बुलेस. संजय वाघमारेच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. आता कैलास वाघमारे स्ट्राईकवरती येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकात आपण गोलंदाजी पाहू शकाल तर योगेश हा गोलंदाज वापरला जातो. माफ करा, सुरेश हा गोलंदाज मात्र वापरला जातो. आता कैलास स्ट्राईक एंड वरती ज्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला आणि चौकार पाहायला मिळाला. अगदी चांगला फलंदाज बलेस आपण पाहू शकाल तर सुरेश गोलंदाजी मार्क वरती 35 धावांचा बचाव करतात असताना पण पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या गोलंदाज मनोहरनं. आता सुरेशला मात्र पाचारण केला दुसऱ्या षटकासाठी. या बोल्यास फटका चांगला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. अशा चुका तुम्ही करू शकत नाहीये. तुम्हाला ते एक एक धाव वाचवायचे, प्रयत्न करायचे आहेत आणि ते प्रयत्न दोन्ही संघाला करावे लागतील. प्रयत्न दोन्ही संघ करतायत. आपण पाहू शकाल जिथे एक धाव होती तिथं मात्र एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने 13 धावा दाफलकावरती आहेत. या बोले साखरचा लाईन खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि हा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाज सुरेश या गोलंदाजानं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता कैलासनं, थांबवला कैलास आणि प्रयत्न देखील फसला गेला आणि हा चेंडू फेकला निर्धाव सुरेश या गोलंदाजानं. उलटा चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपलाय. ज्या विकेटची गरज होती सागाचीवाडी संघाला ती विकेट आता तंबूच्या आसरा परतल्या. पहिला गड चला स्पीडअप करायचं. तर सुनील स्ट्राईक एंड वरती डावखोर पर्यंत पाहू शकाल. सुरेश आता गोलंदाजी मार्क वरती. इथून चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. चेंडू थांबणार नाहीये. हा झेल झाला असता कदाचित, परंतु एक टप्पा घेऊन चेंडू चालला बाउंड्रीला क्लिअर कर. 4 धाबा
जर क्षेत्ररक्षक पडला नसता तर हा झेल 100% झाला असता. परंतु चुकी केली या क्षेत्ररक्षकानं. एवढे मोठे फलंदाजाला जीवदान देणं आहे. यावेळेस पंच आमच्याकडे बोललेत. सुवर चेंडूचा इशारा केला जातो. एक धाव स्कोरवरती लागली केली एका धावच्या मदतीनं. 18 धावा धापलकावरती आहेत. 18 धावा धापलकावरती आहेत. इथून मात्र प्रयत्न करतायत सागाची वाडी संघाचे गोलंदाज, परंतु आता क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका मारता प्रयत्न. जर बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला असता तर लगेच सेमरच्या गाठले असते चेंडूनं. अगदी आपण पाहू शकाल. थांबवलं आता सुनीलला देखील. एका चौकारचा मार खाल्ला गोलंदाजानं. त्यानंतर कमबॅक मात्र पाहायला मिळतो गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून. या बोलल्यास रिवर्स अटॅक दुधारी तलवार. लगेच आबाद ना लगेच बरबाद. परंतु या बोलल्यास आपण दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला जातो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अजूनही हा दोन्ही संघ जिंकले नाहीये. प्रयत्न करावे लागतील. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल यात मात्र शंका नाहीये. इतक्याच हार मारणार हा सागाची वाडी संघ नाहीये. आपण पाहू शकाल बरेचशा मैदानावर चांगला प्रयत्न केला. चांगले मैदान गाजवले त्या संघानं. अजूनही 12 चेंडू आणि 17 धावींची गरज आहे. म्हणजे अशुभ आकड्याचा धावसंख्येवर येऊन थांबलाय. 12 चेंडू 17 धावा. कुठल्या संघाला खतरा होणार हे देखील आता पाहणं गरजेचं. अशुभ धावसंख्या आता येऊन थांबली. 12 चेंडू 17 धावा. इथं आता बचाव करावा लागेल. तर कैलास गोलंदाजी मार्कवर त्याला पहिलेच आणि संघी कोटे 3रं षटक. कैलास गोलंदाजी मार्कवरती येणारे 12 चेंडू 17 धावींची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा. स्ट्राईक अँड फलंदाज आहे संजय. हा फलंदाज मात्र पाहायला मिळतोय बलेस. या बोलेस पंच आमच्याकडे बोलल्यात. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला असता तर नक्कीच सिमरच्या गाठले असते चेंडूनं. खराब चेंडू फेकला जातो. इथं आधीच आपण पाहू शकाल धावा कमी आहेत आणि तुम्ही अगदी आपण पाहू शकाल 16 चेंडू फेकले जातात. इथून 2 चेंडू फेकावे लागतील सागाची वाडी संघाला. तरच हा सामन्यामध्ये हवी ठरू शकतो सागाची वाडी संघ. जर इथून चांगले फलंदाजी राहिले तर हवी ठरू शकतो फलंदाजी करणारा कुरुंगलेवाडी संघ. प्रयत्न दोन्ही संघ करतात, परंतु आता प्रयत्न करायचे आहेत सागाची वाडी संघाला. आता येणारे 12 चेंडू आहेत आणि 16 धावींची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा. गोलंदाजावर आक्षेप घेतलाय. यस चेक केला जाईल. पुढचा चेंडू या बलेस आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहू शकतो फेल डिरेल पाहायला मिळते. अगदी योग्यरित्या हा चेंडू हाताला गेला गोलंदाज कैलासनं. थांबवला गेले आता या पोलीस संजय याला.
चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडू चाललाय बाउंड्रीला क्लिअर करा. 4 धावा संजयच्या बाट मधून येतो हा चौकार. 4 धावाच्या मदतीनं 23 धावा धापलकावरती आहेत. ते 20 धावा धापलकावरती ते प्लेस चांगली गोलंदाजी. पुढे सरसावून मारता प्रयत्न फटका फसलाय. झेल होणं गरजेचं. झेल मात्र इकडे केलाय जमिनीला दान. एका मोठ्या फलंदाजाला जीवदान देत आहेत. वारंवार चुके केल्या जातात गोलंदाजी करणाऱ्या सागाचेवाडी संघाकडून. दुसऱ्यांदा जीवदान दिलं गेलं या फलंदाजाला. आता संधीचं सोनं करावं लागेल. ते पण पाहू शकाल फुलटा चेंडू होता परंतु संजयला मात्र समाचार घेता आला नाही. या बोलेस आता बॅटची एज. आता चुकी करणार नाही क्षेत्ररक्षक. अजूनही हा सामना जिंकलेला नाहीये कुरुंगलेवाडी संघ. प्रयत्न सातत्याने चालू आहेत या बोलेस सागाचेवाडी संघाचे. परंतु आपण पाहू शकाल फलंदाज बाद हा दुसरा गडी. अजूनही 10 धाबींची गरज. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहे. 10 धाबींची गरज. असा कुठला फलंदाज आता असेल. पण आपण पाहू शकाल चंद्रकांत सारखा फलंदाज अजूनही मैदानामध्ये. परंतु आता त्याला मागं थांबवलंय आणि आता यश फलंदाज चाललाय मैदानामध्ये. चंद्रकांतला जाणं गरजेचं होतं कारण की इथं आता ते पण पाहू शकाल यशला पाठवलंय. थोडासा विश्वास दाखवलाय फलंदाजावरती. त्यानं खराब गोलंदाजी केली होती. त्याला इथून आता सामना जिंकून द्यायचा आपल्या संघाला. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न चालू आहे सागाचेवाडी संघाचे. 8 चेंडू 10 धावा जास्त नाही आहेत कुरुंगलेवाडी संघाला. परंतु इथं वारंवार मात्र झेल सोडले जात आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. या बोलेस फटका चांगला आहे. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्यासाठी सरसावलेत. फलंदाज मात्र देखील होताना बाद होताना पाहायला मिळतो. तिसरा गडे तंबूच्या आसराला परतलाय. चांगली गोलंदाजी. फक्त 1च धाव मिळाल्या चेंडूवरती. दुसऱ्यासाठी सरसावले होते. फलंदाज बाद झाला होता. यश हा फलंदाज. त्या चंद्रकांत मैदानात जाताना पाहायला मिळेल ज्यानं फक्त 1च धाव खर्च केली होती मॅनेटरी पॉवरच्या षटकामध्ये. तर चंद्रकांत आता मैदानात जाताना पाहायला मिळेल. पोलीस मी आधीच म्हटलं होतं हा सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत जाईल यात मात्र शंकाच नाहीये. शक्कर वाघमाऱ्या अगदी कुठेतरी रणधरते आखली या पोलीस कुरुंगलेवाडी संघाने. शक्कर वाघमारे देखील चांगला फलंदाज. बरेचशा मॅचेस जिंकून गेल्यात. एका चेंडूवर 6 धावची गरज असताना देखील बरेचसे षटकार मारले त्या फलंदाजानं. बरेचसे सामने जिंकून दिले त्या फलंदाजानं. तर शक्कर आता चाललाय मैदानामध्ये. आता विश्वास दाखवला स्वतःच्या खांद्यावरती. स्वतः संघाचा कर्णधार आहे आणि त्या कर्णधाराला इथून आता चांगला खेळ करावा लागेल. ह्या बलेस फटका चांगला. अगदी ऑफच्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र शेवटच्या मुवमेंटला अडवलं गेलं. 2 धावा इथं वाचवू शकत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्यात पण ते काय लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. असं वाटलं चौकार जाईल की काय. तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र संपुष्टामध्ये आला. येणारे आता 6 चेंडू आहेत आणि 7 धाबींची गरज आहे. 6 चेंडू 7 धावा. कोण जिंकणार हा सामना हे पाहणं आता देखील गरजेचं आहे. आपण पाहू शकाल पहिल्या दिवसा यामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये 6 चेंडू 6 धावा झाल्या नव्हत्या डोनेवाडी संघाला. आता या वेळेस आपण पाहू शकाल 6 चेंडू आणि 7 धावा वाचवा त्या सागाचेवाडी संघाला. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार का त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहू शकाल अजूनही सुनील डावखोर हाताचा फलंदाज घातक फलंदाज
त्याला इथून आता जबाबदारी घ्यावी लागेल. चला स्पीडअप करायचं. सेकंड राऊंडचा पहिला सामना पाहायला मिळेल. एका साईडला खालापूर त्यांना फाईट करेल वेणगाव संघ. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. स्ट्राईक अँड फलंदाज सुनील, डावखुऱ्याचा फलंदाज आणि गोलंदाजी मार्क वरती योगेश हा गोलंदाज पाहायला मिळतो. 6 चेंडू 7 धावा डिफेन्स होतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावा डिफेन्स झाल्या त्या मैदानावरती. आता सुनील डावखुऱ्या हातात फलंदाज आणि योगेश आता जबाबदारी दिल्या किरणदारानं. या वेळेस काय केलं फलंदाजाला अगदी लॉलीपॉप चेंडू पाहायला मिळाला होता. पण ते पंच आमच्याकडे वळले. सुवर चेंडूचा इशारा केला जातो. जर हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला असता तर नक्कीच समस्या गाठली असती या चेंडूनं. सुनील सारख्या फलंदाजाला यस वॉर्निंग दिली जाते. याच्या पुढील या प्रकारे चेंडू हाताळला तर गोलंदाजाला दंडित केला जाईल. परंतु सुनील आता काय करणार. येणारे अजूनही 6 चेंडू आहेत आणि 6 धाबींची गरज आहे. एका मोठ्या फटक्याची गरज आहे. विजयासाठी दूर आहे 6 धाबींपासून. असे चेंडू टाकले तर मात्र सामना सोडावा लागेल. गोलंदाजी करणाऱ्या सागाचे वाडी संघाला पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. अजून आता मात्र फ्री हिट असेल ना पंचायत चेंडूवरती आपण पाहू शकाल. फ्री हिटचा चेंडू आणि सुवर्ण संधी आहे. सागाची वाडी संघ बऱ्याचशा संघाला पाणी पाजणारा हा संघ. परंतु आज कुठेतरी खराब गोलंदाजी असेल क्षेत्ररक्षण असेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अजूनही 5 धाबींची गरज. फ्री हिटचा चेंडू सुवर्ण संधी आहे सुनील फलंदाजाला. सहा चेंडू 5 धाबींची गरज. क्षेत्ररक्षकांमध्ये वारंवार व्यूहरचना केली जाते. कारण की दोन्ही संघाच्या बाजूने मात्र आपण पाहू शकाल जर चांगली गोलंदाजी राहिली निर्धाव चेंडू फेकले तर हा सामना अगदी रोमॅन्टिक तेर पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र सुनील ह्या वलेस रिव्हर्स अटॅम्प अशा प्रकारे चेंडू तुम्ही हाताळले तर मात्र हा सामना अगदी चांगला पाहायला मिळेल. पंचांकडे 10 मागली होती गोलंदाजानं. रिव्हर्स अटॅम्प केल्याचा प्रयत्न अशा मुंबईला तुम्ही अशा फटके खेळू शकत नाहीये. अगदी आपण पाहू शकाल दोन्ही संघ इथं हार मानायला तयार नाही आहेत. परंतु एकाला हरावं लागेल आणि एकाला जिंकावं लागेल. परंतु कोण जिंकणार हा सामना हे देखील आता पाहणं गरजेचं. येणारे 5 चेंडू आणि 5 धाबींची गरज. ह्या बलेस हा देखील चेंडू फेकलाय. निर्धाव गोलंदाज आता वर्चस्व होताना पाहायला मिळतंय. गोलंदाज योगेश थांबवला आता सुनीलला. हेच आता आपण पाहू शकाल रवी हा गोलंदाज वापरला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. इथून धावा वाचवणार का हा गोलंदाजी करणारा सागाची वाडी संघ. प्रयत्न चालू आहेत दोन्ही संघाचे. तर थांबवले सुनीलला. जर 2 चेंडू खराब फेकले असेल गोलंदाजानं. ह्या वेळेस 2 धावा कंप्लीट केल्यात. जिथे एकच धाव होती तिथं मात्र एक्स्ट्रा धावा खर्ची केल्या जातात.
येणारे 3 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज आहे. कोण जिंकणार हा सामना अगदी दोन्ही संघाचे पण पाहू शकेल दोन्ही संघाचे हृदयाचे ठोके वाढले आता. हा देखील चेंडू फेकला निर्धाव. काय गोलंदाजी अफलातून गोलंदाजी विश्वास दाखवला या गोलंदाजावरती कर्णधाराने आणि त्या विश्वासाला आता साजेशी गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू 3 धाब्यांची गरज आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. इथून कुरुंगलेवाडी संघ परास्त झाला तर अखेर रात्रभर झोप लागणार नाही हे मात्र निश्चित. कारण की ज्याच्या खांद्यावर विश्वास होता ज्याच्यावर जबाबदारी होती तो फलंदाज खराब फलंदाजी करतोय. मोठ्या फटक्याची गरज नाहीये. प्रत्येक चेंडू मागे दुहेरी तिहेरी धावा घेतल्या तरी हा संघ विजयी होऊ शकतो. हा चेंडू निर्णायकारक चेंडू आहे दोन्ही संघासाठी. फटका चांगला आहे परंतु आता फलंदाज बाद. फलंदाज येस आपण पाहू शकाल DRS वापरला जातोय. शेखर वाघमारे सांगतायत DRS आणि रिव्ह्यू घेतला या बोलेस शेखर वाघमारे यांनी. फलंदाज बाद आहे कारण की आपण पाहू शकाल चुकी केली. ज्याच्यावर विश्वास होता ना तो विश्वासघात केला या सुनीलनं. इथून जिंकलात तर मात्र जल्लोष पाहायला मिळेल. हारलात तर इथून परतीचा प्रवास. असं वाटलं होतं सहजरित्या सामना जिंकेल. 1 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. आता चंद्रकांत स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल पाहायला मिळेल. या फलंदाजाला आधी पाठवलं असतं तर हा सामना कुठेतरी वेगळा पाहायला मिळाला असता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 3 धावा कराव्याच लागतील. पण आता गोलंदाज मात्र चुकी करणार नाही. पण चांगली गोलंदाजी करावी लागेल. पण इथं आता पाहू शकाल चंद्रकांत 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. कोण जिंकणार हा सामना. इथून पराभूत झाला कुरुंगलेवाडी संघ. तर आपण पाहू शकाल प्रथम त्यांच्या नाईट शृंखलेमध्ये त्याही सहभाग घेतला होता. प्रयत्न केले होते पण ते प्रयत्न आता अजून पाहू शकाल शेवटच्या क्षणाला आता येऊन थांबलेत. एक चेंडू 3 धावा. या बोलस जिंकलाय सामना सागाचे वाडी संघाने आणि जल्लोष त्यांचा पाहायला मिळेल. तोंडातला घास मात्र हिसकावून घेतला.